नमस्कार. आज आपल्याकडे वर्षाताई पुन्हा आलेले आहेत. आर्थिक साक्षरता हा त्यांचा विषय असून मागील भागात आपण आर्थिक साक्षरता म्हणजे काय, मुलांवर त्याचे संस्कार कसे करायला हवे, ती साक्षरता पसरवायचा ध्यास त्यांनी घेतलाय, पण त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे हे आपण ऐकलं. किंवा गुंतवणूक कोणत्या वयात सुरू करायला हवी, अशा अनेक गोष्टींवर आपण मागच्या भागात गप्पा मारल्यात. खरं तर ताई, तुमच्याकडनं आम्हाला पैशाची फक्त बचत न करता ती गुंतवणूक कशी केली पाहिजे याबाबतही आपण ऐकलं. तर ताई, आम्हाला आता याच्या पुढच्या स्टेप्स थोड्याशा ऐकायच्यात किंवा पुढचा भाग थोडासा ऐकायचा किंवा या विषयात आणखी सखोल जायची इच्छा आहे. माझ्यासारखी सगळ्या प्रेक्षकांना पण ते ऐकायची खूप इच्छा असेल. तर ही गुंतवणूक जी तुम्ही बचत जी म्हणताय ती साधारण कधी सुरू करायला हवी हे ऐकून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. बचत तर आपण करायला शिकतो आणि शिकवतो. बरोबर. आपण अगदी लहान मुलांना पिगी बँक्स पण देतो. त्यामुळे बचत करणं हे आपल्याला माहिती आहे, गुंतवणूक करणं माहिती नाही. बरोबर. तर पहिले तर मी म्हणेन की ती गुंतवणूक करायची आहे ह्याची काहीतरी पूर्वतयारी झाली पाहिजे ना. बरोबर. तर वॉरन बफे खूप मोठे इन्व्हेस्टर्स आहेत आणि ते जगातले सर्वात समृद्ध व्यक्तिमत्व मानलं जातं. तर त्यांनी त्यांच्या वाक्यात म्हटलेलं एका कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे की मी 9व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करायला लागलो आणि त्या 9व्या वर्षी करून सुद्धा ते म्हणाले आणि मला उशीरच झाला, असं त्यांचं वाक्य आहे. सो ह्याच्यावरनं तुम्हाला आपणच खूप काही शिकण्यासारखं आहे की खरं गुंतवणूक कधी सुरू केली पाहिजे हा प्रश्नच नसायला हवा. पण आपल्या संस्कृतीत अजून त्याबद्दलचं ज्ञान तेवढंसं झिरपलं नसल्यामुळे आपण असं म्हणूया की जेवढ्या लवकर आपल्याला ते ज्ञान घेता येईल किंवा जेव्हा घेता येईल तेव्हा आपण ते घ्यावं, त्याच्याबद्दल साक्षर व्हावं आणि ते जितक्या लोकांपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये ते रुजवता आलं तर फार. सो मी म्हणेन बालपणापासूनच म्हणजे आपण हे संस्काराचं बंधनच नाहीये. रादर मी म्हणेन अर्लियर दर बेटर. अच्छा. सो वयाचं बंधन नाही. तुम्ही जेवढ्या लवकर सुरू करू शकाल तेवढ्या लवकर करा. आता उशीर झालाय असं तर मुळीच म्हणू नका. सो आज हा आपला दिवस आहे, आजपासून सुरू करा. बरोबर. पण ताई, आपल्या तर संस्कृतीत आपण म्हणजे माझे आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, पैशाच्या बाबतीत जेव्हा कधी चर्चा होतात तेव्हा त्या मुलांसमोर केल्याच जात नाही. कारण त्यांना असं वाटतं की हे विषय नाही, ते त्यांचं तर आता खेळायचं वय आहे, तर हे विषय आपण त्यांच्यापर्यंत असे किचकट विषय त्यांच्यापुढे कशाला बोलायचे किंवा त्यांना त्याच्यात कशाला इन्क्लूड करायचं असं बोललं जातं. तर तुम्ही तर म्हणताय की खूप लहान वयात हे संस्कार घडवले पाहिजेत मुलांवर. मग नक्की ते कसे घडवायचे, त्याची सुरुवात कशी करायची किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तीने किंवा स्त्रीनं आईनं त्याच्यामध्ये मुलांवर तो संस्कार कसा करायचा, म्हणजे त्याच्या मनात ते कसं रुजलं पाहिजे यासाठी त्यांनी काय आपल्यात बदल केले पाहिजे. पहिले तर मी म्हणेन की आपण पैशाबद्दलचे संस्कार घडवले, आपल्यामध्ये गेले नाहीयेत असं नाही किंवा आपण आपल्यामध्ये आपण लोकांवरती घडवले नाहीयेत म्हणजे आपल्या लहानांवर घडवले नाही असं नाहीये. आता आपण पहिले ते चाचपडून बघायला पाहिजे की ते जे संस्कार घडले ते पॉझिटिव्ह होते का निगेटिव्ह होते, सकारात्मक होते का नकारात्मक होते. तर आपण आता थोडेसे मागे जाऊया. तुम्ही लहान असतानाची आठवण आणि मीही लहान असताना. तर पहिले तर का बोललं जायचं नाही पैशाबद्दल घरामध्ये लहान मुलांसमोर, कारण पैसा हा स्ट्रेसचा कारण होता. बरोबर. म्हणजे चिंता असायची सतत मोठ्या व्यक्तींना पण घरातल्या पैशाविषयीची. तर ती का चिंता होती, कारण त्याचा काही अभ्यासच नव्हता. म्हणजे काय असतो पैसा किंवा तो काय करायचं असतं पैशाबरोबर हे माहितीच नाही. पैसा कमवायचा आणि खर्च करायचा एवढंच माहिती होतं. मग ते खर्च भागले नाही की चिंता व्हायला लागायची. बरोबर. सो म्हणून पैशाबद्दल एक नकारात्मक संस्कार ऍक्च्युली घडले गेले बघायला गेलं तर. किंवा अगदी तुमच्या लहानपणी बघा, तुमच्या आईने कधी तुम्हाला दुकानात सहज 100ची नोट देऊन पाठवलंय का, किंवा 100 नको म्हणूया, ठीक आहे 100 त्या काळात खूप मोठी नोट होती, 10-20 रुपये सुद्धा देऊन पाठवलंय का सहज की घे ते 10 रुपये माझ्या पर्स मधले आणि जा घेऊन ये, काय काड्यांची पेटी म्हणा किंवा काय गुळ म्हणा किंवा चॉकलेट म्हणा, असं कधी दिलेलं तुम्हाला आठवतंय का?
आठवत आहे तुम्हाला? नाही. नाही. मग काय म्हंटल जायचं तेव्हा? आठवा बरोबर. तेव्हा कसं व्हायचं, एखादी नोट दिली की त्याचा हिशोब लगेच मागितला जायचा, किंवा ही नोट नीट ने तुझ्या हातनं त्या पैशाचं काही हे व्हायला नको, बरोबर आणलेत की नाही ते एकदा चेक करा. म्हणजे अशी सतत भीती किंवा टेन्शन की हे तू बरोबर करतोयस ना, ते बरोबर कर असं सांगितलं जायचं असं मला वाटतं. सो एक्झॅक्टली मला म्हणायचंय हे की ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं आपण पैशाबद्दल काही शिकलोच नाही, पण आपण शिकलो नाही, आपण नेगेटिव्ह सगळं शिकलो. म्हणजे आपण पैशाबद्दल भीतीच बाळगली. बरोबर. तर आई पण तेव्हा किंवा वडील एकतर पैसे द्यायचे नाही लहान मुलांच्या हातात, पैशाशी खेळू नको असं म्हणायचे, आणि पैसे दिले समजा तर नीट जा, नीट ठेव, हरवशील, हिशोब नीट घे, तो तुला फसवेल. म्हणजे तुम्ही काय घडवताय त्या मुलाच्या मनामध्ये की नाही, पैसा हाताळताना काळजी घेतली पाहिजे, आणि काळजी म्हणजे नकळत केली पण पाहिजे, कारण तो करणारच ना, तो लहान आहे, आपल्या हातनं हरवेल. आपण चुकीचा तर हिशोब नाही, आपल्याला हिशोब करता आला नाही तर, त्या दुकानदाराने आपल्याला फसवलं तर, असे संस्कार घडलेले. किंवा आपण जसे मोठे होत गेलो तर खूप कॉमनली ऐकलेलं फ्रेज असेल, सगळेजण माझ्या बरोबर सहमत असतील, तुम्हीही मागवते की काही आपण मागितलं आपल्या आई वडिलांना किंवा मोठ्यांना की ते म्हणायचे काय पैशाचं झाड आहे का आपल्याकडे? अगदी. जा बरं तिथून तोडून आण पैसे. घराघरातलं वाक्य हे घराघरातलं वाक्य होतं. म्हणजेच काय, आपण सांगतोय की पैसा हा सोपी गोष्ट नाहीये कमवायला, किंवा आपण त्याचं काही फार करू शकत नाही, जे आणलंय त्याच्यामध्ये भागवायचंय. पण आपण हे सांगायचं विसरलो की पैसा जेव्हा आपण गुंतवतो ते पैशाचं झाडच आहे. तुम्ही पैसा वाढवता, तुम्ही एक आंबा लावता म्हणजे फक्त बीज लावता ना, त्याचं किती छोटं असतं ते. बरोबर. आणि ते बी एक मोठ्या वृक्षात तयार होतं, म्हणजे मोठं होतं, आणि त्याचं रूप एवढं मोठं होतं, आणि तिथनं आपल्याला कितीतरी फळं कितीतरी वर्ष मिळत राहतात. बरोबर. सो आपण कधी आपल्या पैशांचं झाड लावलंय का? नाही, हा विचारच कधी खरं केला नाही. सो तो विचार करणं म्हणजे तो कुठे घडला पाहिजे आणि कधी घडला पाहिजे, तर तो घरामध्ये. आणि माझं असं बिलीफ आहे की ऍक्च्युली आपली जी संस्कार म्हणजे व्हॅल्यू सिस्टम आपण ज्याला म्हणतो, संस्कृती आपण असं म्हणूया, तर तिथे आपण हे सगळं शिकवतो की तू चांगला माणूस कसं बन, म्हणजे खोटं बोलू नको, चोरी करू नको, मोठ्यांचा आदर कर, मोठ्यांना मान दे, हे सगळं आपण शिकवतो. पण आपण पैशाबरोबरची मैत्री ही शिकवलीच नाहीये. खूप छान शब्द वापरला ते, मैत्री म्हणून. सो आणि मैत्री म्हटलं की समजून घेणं आलंच ओघाने. समजून घेण्यासाठी त्याची माहिती ही पण आलीच ओघाने. मग आपण हे सगळं केलंय का उगाच त्याचा बागुलबुवा केलाय, हे आपण विचार करायला हवं प्रत्येकानेच. आणि मग ते घरातल्या तर नक्कीच प्रत्येक घरामध्ये. पण मग हे सगळं करताना घरातल्यांनी काय दक्षता घ्यायला हवी, किंवा मग घरातल्या स्त्रीचा सहभाग कसा असावा, म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच याला देणं, हे त्यासाठी काय करायला हवं घरातल्यांनी? खूप छान प्रश्न आहे हा, आणि महत्वाचा आहे. मुख्य म्हणजे तर पहिला तुम्ही काय म्हणाला की दक्षता काय घ्यायला हवी? एक्झॅक्टली. फर्स्ट थिंग इज की आपण नकारात्मक बोलणं पैशाबद्दल बंद केलं पाहिजे, कमी नाही, म्हणजे बंदच. अच्छा. कारण का आपण काय म्हणतो, एकतर जे आपण आधी बोललो होतो की पैशाबद्दल भीती निर्माण करतो, पाडशील, हरवशील वगैरे वगैरे. पैशाचं झाड आहे का, म्हणजे जेवढं अंथरून पाहून पाय पसर, म्हणजे जेवढं मिळतंय त्याच्यात भागव, बरोबर, मोठं कर नाहीच. बरोबर. आणि अजून आपण काय करतो की आपण कधीही त्याच्याबद्दल असा विचार करत नाही की आपण हे ग्रो करण्यासाठी एक्झॅक्टली केलं काय पाहिजे. बरोबर. हो की नाही. तर ते पहिले आपण एक मैत्रीचे आणि अजून एक आपण महत्वाचं बोलतो म्हणजे की एखाद्याकडे पैसा यायला लागला ना तर त्या व्यक्तीबद्दल सगळे नेगेटिव्ह क्वालिटीज कसे त्याच्यामध्ये निर्माण झाल्या बिकॉज ऑफ द मनी. म्हणजे मनी इज इव्हिल. तो एक कोणीतरी डेव्हिल आहे. पैसा आला की त्याला खूप माज आला, पैसा आला म्हणून त्यांनी आपल्या बरोबर नातं तोडलं. आता का तो बघेल आपल्याकडे, आता खूप कमवतो ना तो. सो हे नकळत लहान बाल मनावर होणारे संस्कार आहेत ऍक्च्युली. बरोबर.
सो आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातून एक पुरचुंडी बांधून केराच्या डब्यात टाकल्या पाहिजे. आणि पैशाबद्दलचं उलट तुम्ही तारीफ करा ना, अरे त्यांनी कमवले, आपण खरं त्याच्याकडे जाऊन शिकलं पाहिजे, तो कसं त्यांनी कसे ग्रो केले, खरं खूप साधा माणूस होता तो. म्हणजे हा पॉझिटिव्ह अप्रोच झाला. पैसे हाताळायला द्या. तुम्हाला आधी मोबाईल ऑपरेट करायचं माहिती होतं का? पण आता एखादी आजी सुद्धा मोबाईल ऑपरेट करते. मग ते एक इन्स्ट्रुमेंट आहे, राईट? 2 वर्षाचं मूल पण ताई करेक्ट. सो पण आपण कधी 100 रुपयाची नोट देऊन शांत नाही बसू की घे, नाही. सो दॅट मनी इज अन इन्स्ट्रुमेंट. बरोबर. आपण त्याला नको इतकं महत्व देऊन भीती निर्माण करायला लागलो. तर नको इतकं महत्व म्हणजे काय? पैसे कमवू नये, पैसे नसावेत असं आहे का? महत्व द्यावं, पण ते एक इन्स्ट्रुमेंट आहे. तर ते तुम्ही हाताळायला पण लहान मुलांना दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे यासाठी प्रथम घरातल्या, जसं आपण शिक्षणाच्या बाबतीत म्हणतो एक स्त्री शिकली की ते घर साक्षर होतं, तसंच पैशाच्या बाबतीत सुद्धा त्या घरातली स्त्री जर साक्षर झाली तर ते आपोआप मुलांवर ते संस्कार लहानपणापासून करेल असं मला वाटतं. करेक्ट. मी एक वाक्य खूप छान इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते, सगळ्या प्रेक्षकांबरोबर पण शेअर करते. कुणाकडनं तरी मी असं ऐकलं आणि मला ते खूप आवडलं. मी प्रवास करत होते, ट्रेनमध्ये होते आणि एक जण कुणीतरी म्हणत होता की तुला माहितीये का की अशी बाई आपल्या घरामध्ये आली पाहिजे की जिने अख्खं घरदार चमकवलं पाहिजे. अरे वा. सो अशी, आणि म्हणजे आता आपण कोकणस्थ देशस्थ असं वगैरे म्हणू नये, पण तो तेव्हा असं म्हणाला आणि मला खूप हसू आलं, कारण मी माहेरची कोकणस्थ आहे. तर ते म्हणाले एक कोकणस्थाची घरामध्ये स्त्री आली ना ती सगळं घर चमकवून टाकते. तर का तर ती खूप शिस्तीची असते, शिस्तीचे संस्कार तिच्यामध्ये अगदी लहानपणापासून रुजलेले असतात. सो मी म्हणते की तेच आहे की प्रत्येक स्त्री जर साक्षर झाली आर्थिक दृष्ट्या तर ती अख्खं घर चमकवणार. बरोबर. आणि सगळीकडे आपण जे म्हणतो म्हणजे भारतात पूर्वी काय सोने की चिडिया, हो ना, तर तसं सोनं सगळीकडे उगणार आहे. आपण एक झाड लावणार आहोत पैशाचं. खरंच आहे. आता आपण ऐकलं की कसं मुलांवर संस्कार करायला हवे, ते संस्कार करताना दक्षता कशी घ्यायला हवी, आणि घरातली स्त्री जर साक्षर झाली तर ती आपल्या मुलांवर अगदी लहानपणापासून, जसं वॉरन बफेटने सांगितलं की मी वयाच्या 9व्या वर्षापासून केलं पण तरी तो उशीर झाला मला गुंतवणूक सुरू करायला, तर लहानपणापासून त्या मुलांवर कसे संस्कार करता येतील हे ती आपोआप करेल सगळं. तर खरं तर या विषयाला खूप कांगोरे येत. तुमच्याकडनं आम्ही जेवढं ऐकतोय तेवढं असं वाटतंय की नाही हे पण विचारायला पाहिजे, ते पण विचारायला पाहिजे, खूप गोष्टी आहेत. पण आपल्याला पण वेळेचं बंधन आहे, तर आपण नक्कीच या विषयाचे इतर कांगोरे ताईंकडनं हळूहळू पुढच्या भागात उलगडत नेऊया. तुम्हाला ही जी व्हिडिओची मालिका आहे ती अधिकाधिक इंटरेस्टिंग वाटत जाईल. अगदी मी ह्याच्यामध्ये ऍड करीन की मला सुद्धा खूप आवडेल हे जर पुढचं सगळं, आणि जनरल आपण गप्पा मारू. मी काही खूप CA आहे, CFS आहे, म्हणजे फायनान्शियल डिग्रीज घेतल्या असं नाही, पण मला असं वाटलं की एक साध्या पद्धतीने सुद्धा ह्याचं महत्व समजवलं गेलं पाहिजे लोकांपर्यंत. अनुभवातून जे काही शिकलंय ती खूप मोठी गोष्ट असते, कारण बरेच वेळा पुस्तकातनं थेअरिकल आपण खूप शिकतो, पण प्रॅक्टिकल हे शेवटी अनुभवातनं येतं आणि ते ताईंकडे खूप आहे. तर भेटूया पुढच्या भागात, यातलाच पुढचा कंगोरा घेऊन तो उलगडूया. भेटूया पुढच्या भागात. ताई पुन्हा तुम्ही जर आम्हाला भेटलात आणि अशाच गप्पा मारत आम्हाला खूप आवडेल. नमस्कार.